गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 25. भर्तरीमुळे व्यापाऱ्यांवरील संकट टळले. श्री गणेशाय नमः. व्यापारी मंडळी प्रवास करीत अवंतिका नगरीजवळ आली तेव्हा सूर्यास्त झाला होता. म्हणून त्यांनी नगरात प्रवेश न करता नगराबाहेरील एका धर्मशाळेत मुक्काम केला. आणलेल्या मालाची नीट व्यवस्था करून भोजन उरकून ते विश्रांती घेऊ लागले. पण बोचऱ्या थंडीमुळे झोप येईना. म्हणून शेकोटी पेटवून ते सर्वजण अंग शेकत बसले. त्या रात्री तो परिसर कोल्हेकुईने दणाणून गेला. ती कोल्हेकुई ऐकून व्यापारी चिडले. पण भर्तरीला श्वापदांच्या भाषा अवगत असल्याने ते कोल्हे येणाऱ्या संकटाची सूचना देत आहेत हे त्याला तत्काळ समजले. त्याने आपल्यावर उपकार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्या संकटाबद्दल सांगून सावध करण्याचे ठरविले. तो म्हणाला, मित्रांनो, गाफील राहू नका. लवकरच तुमच्यावर चोरांची धाड येणार आहे असे हे कोल्हे सांगत आहेत. तेव्हा शस्त्रसज्ज होऊन सावध रहा. व्यापाऱ्यांनी त्याचे ऐकले. जोखमीच्या वस्तू व्यवस्थित लपवल्या. सर्वत्र चांगला उजेड केला आणि हत्यार बंद होऊन जागता पहारा देऊ लागले. काही वेळाने खरोखरच 50-50 चोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. पण आधीच सावध असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी शर्थीची हातघाई करून त्या सर्वांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे ते सर्व चोर जीव वाचवण्यासाठी पळून गेले. भर्तरीमुळे मोठे अरिष्ट टळले म्हणून त्या व्यापाऱ्यांनी त्याचे आभार मानले. मग ते सर्वजण पुन्हा जागत बसले. उत्तर रात्री त्यांना रानातून परत कोल्हेकुई ऐकू आली. ती ऐकून व्यापाऱ्यांनी भर्तरीला त्या ओरडण्याचा अर्थ विचारला. तेव्हा तो म्हणाला, शंकराचा वर प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. तो बलवान असून त्याच्याकडे 4 तेजस्वी रत्ने आहेत. जो कोणी त्याला ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी आणि नगरद्वारी लावेल तो अवंतीचा सत्ताधीश होईल. ते ऐकून व्यापाऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले. योगायोगाने विक्रम नावाच्या एका युवकाने ते गुप्तपणे ऐकले आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी तो त्वरेने रानात निघून गेला. चित्रम्मा गंधर्वास पार्वतीचा शाप. तो राक्षस आणि विक्रम यांची पूर्वकथा अशी आहे. एके दिवशी कैलासावर शिवपार्वती द्यूत खेळत असताना चित्रम्मा नावाचा एक गंधर्व शिवदर्शनासाठी तेथे गेला होता. त्याने काही वेळाने द्यूत क्रीडेत वाद निर्माण झाला. दान कितीचे पडले यावरून त्या दोघांमध्ये मतभेद झाले. त्यांनी चित्रम्माला न्याय करण्यास सांगितले. तेव्हा पार्वतीचे म्हणणे खरे असूनही त्याने शंकराच्या बाजूने न्याय दिला. तो पक्षपात पाहून जगदंबा कोपली. तिने त्याला शाप दिला, दुष्ट गंधर्वा, तू माझ्याशी कपट केलेस म्हणून भूलोकी राक्षस होऊन राहा. ती शापवाणी ऐकून चित्रम्माने शंकराचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, घाबरू नकोस. इंद्रशापाने सुरोचन गंधर्व मृत्युलोकी गर्धभ रूपात वावरत आहे. त्याच्या पुत्राच्या हस्ते तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील. त्यावर चित्रमा म्हणाला, देवा, मला मारून त्या सुरोचन पुत्राला काय लाभ होणार आणि माझी माहिती त्याला कोठून व कशी मिळेल. शंकर म्हणाले, पुढे द्रुमिल नारायण भर्तरीनाथ म्हणून अवतार घेईल. त्याच्याकडून तुझी माहिती सुरोचनपुत्र विक्रमास कळेल. तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा तो आपल्या कपाळी लावील. तेव्हा तू शापमुक्त होऊन पुन्हा गंधर्व लोकी जाशील आणि त्यायोगे त्याचाही भाग्योदय होऊन त्याला राज्यपद मिळेल. ते ऐकून चित्रमा गंधर्वाचे समाधान झाले. पार्वतीच्या शापानुसार राक्षसदेह प्राप्त होऊन तो मृत्युलोकी संचार करू लागला. सुरोचनास गर्धभ देह प्राप्ती. विक्रम हा सुरोचन गंधर्वाचा पुत्र. त्या सुरोचनाची कथा अशी आहे. एकदा इंद्रसभेत मेनका, तिलोत्तमा अशा अनुपम सौंदर्यवती अप्सरा नृत्य करीत होत्या. त्या सभास्थानी
गंधर्वादिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मेनकेचे नृत्य कौशल्य, तिचे हावभाव व नेत्रकटाक्ष पाहून सुरोचन गंधर्वाची कामवासना उद्दीपित झाली. त्याला स्वतःचे भान राहिले नाही. त्याने भर सभेत तिच्यापाशी जाऊन तिच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला. सर्व सभा स्तंभित झाली. नृत्यही थांबले. रंगाचा बेरंग झाला. इंद्राने स्वतः धावत जाऊन मेनकेला त्याच्या तावडीतून सोडविले. सुरोचनाच्या निर्लज्ज वर्तनाबद्दल त्याची सर्वांसमक्ष निर्भत्सना केली आणि त्याला शाप देताना म्हणाला, सभेचे रिवाज धाब्यावर बसवून तू आपल्या कामुकतेचे प्रदर्शन केलेस, म्हणून तुला पदच्युत करणे भाग आहे. तू हीन बुद्धीने गाढवासारखा वागलास, म्हणून मृत्यूलोकात गाढव होऊन वाटेल तसे वाग. ती शापवाणी ऐकून सुरोचन ताळ्यावर आला. स्वतःच्या विशोभित वर्तनाबद्दल क्षमायाचना करून तो दीनपणे इंद्राची करुणा भाकू लागला. उशाप दे अशी विनंती करू लागला. त्याचा पश्चात्ताप पाहून इंद्र म्हणाला, 12 वर्षांनी तू परतून येशील. तत्पूर्वी तुला प्रयत्नपूर्वक मिथिला नरेश सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह करावा लागेल. तुझ्यापासून तिला विक्रम नावाचा पुत्र होईल. त्याच्या मुखदर्शनाने शापमुक्ती होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील. इंद्राच्या शापाने स्वर्गातून पदच्युत झालेला सुरोचन मिथिलेजवळच्या रानात गाढव होऊन राहिला. त्याच अरण्या शेजारील एका गावात कमठ नावाचा एक कुंभार राहत असे. त्याची गाढवे त्या अरण्यात चरण्यासाठी जात असत. एके दिवशी त्या गाढवांबरोबर गर्धभ रूपातील सुरोचनही कमठ कुंभाराच्या घरी गेला. दुसऱ्या कुणाचे गाढव चुकून आपल्या कळपात आले असावे असा विचार करून कमठाने त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. पुढे त्या कुंभाराची परिस्थिती फारच खालावली. तेव्हा त्याने हे नवीन गाढव आपल्यापाशी ठेवून बाकीची सर्व गाढवे विकून टाकली. असे बरेच दिवस गेले. एकदा 2 प्रहर रात्रीस ते गाढव मनुष्यवाणीने कुंभारास उद्देशून म्हणाले, कमठा, राजा सत्यवर्म्याची सुंदर मुलगी बायको म्हणून मला आणून दे. विपन्नावस्थेमुळे चिंतामग्न कमठाला रात्र झोप येत नसे. त्या रात्रीही तो जागाच होता. गर्धवाचा आवाज कानी पडताच त्याने बाहेर येऊन पाहिले तर अंगणातील गाढवाशिवाय दुसरे कोणीही त्याच्या दृष्टीस पडले नाही. नवल करीत तो पुन्हा झोपी गेला. असे बऱ्याचदा घडले, पण आपलेच गाढव मनुष्यवाणीने बोलत असेल याची त्याला कल्पनाच आली नाही. एके रात्री पुन्हा तोच आवाज आला, पण आपलेच गाढव मनुष्यवाणीने बोलत असेल याची त्याला कल्पनाच आली नाही. एके दिवशी रात्री पुन्हा तोच आवाज आला आणि कमठाने बाहेर अंगणात जाऊन पाहिले. तेव्हा याला आपण स्वतः सांगितल्याशिवाय याचा संशय जाणार नाही असा विचार करून सुरोचन त्याला म्हणाला, कमठा, इकडे तिकडे पाहू नकोस. मी गाढवच बोलतोय. तू राजकन्या सत्यवतीचा माझ्याशी विवाह करून दे. गाढवाची ती विचित्र मागणी ऐकून कमठ संकटात पडला. ही गोष्ट राजाच्या कानावर गेली तर हकनाक आपला जीव जायचा या विचारांनी तो घाबरला आणि त्या गाढवाला म्हणाला, हे तू काय बरळतो आहेस? तुझी मागणी म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे. मग त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही हे जाणून तो गप्पच बसला. ही गोष्ट कमठाने आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा तिचाही चेहरा पडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अन्य देशात जाण्याचे ठरविले. आपल्या संसाराची बांधाबांध करून त्यांनी ती बोचकी गाढवावर लादली आणि मार्गाला लागले. ते जोडपे गाढवाला हाकलीत नगर वेशीपाशी आले तेव्हा कुंभाराला आपल्या सर्व सामानासह जाताना पाहून तेथील पहारेकऱ्यांना त्याचा संशय आला. त्यांनी कुंभाराला नगर सोडण्याचे कारण विचारले. त्यावेळी यांना वस्तुस्थिती समजली तर भलतेच विघ्न ओढवेल म्हणून ती नवरा बायको गप्पच राहिली. पहारेकऱ्यांनी त्यांना खोदून खोदून विचारले, पण त्यांनी त्यांना दाद लागू दिली नाही. त्यामुळे पहारेकऱ्यांचा नाईलाज झाला. त्यांनी त्या जोडप्याला तेथेच थांबवून ठेवले आणि एका सेवकाला राजाकडे पाठविले. कमठाच्या पलायनाचे वृत्त समजताच राजा सत्यवर्म्याने त्याला दरबारात बोलावून घेतले व म्हणाला, कुंभारा, माझ्या राज्यात तुला असे कोणते दुःख आहे म्हणून तू परप्रांतात जात आहेस? मी माझे प्रजापालनाचे कर्तव्य नीट करीत नाही काय? भिवू नकोस. तुला जे सांगायचे आहे ते निसंकोचपणे सांग.
मी तुला अभय दिले आहे. ते ऐकून कमठास धीर आला. तो हात जोडून म्हणाला, महाराज, आपल्यासारखा राजा लाभला हे आमचे परम सौभाग्य आहे. पण मी माझ्या जाण्याचे कारण फक्त तुम्हाला एकांतात सांगू इच्छितो. ते ऐकून तुम्हाला माझा संताप येईल, पण कृपया रागवू नका. समस्येवर विचार करून काय उपाय करायचा ते तुम्ही ठरवा. ते म्हणणे मान्य करून राजाने त्याला एकांतात नेले. तेथे कमठ म्हणाला, महाराज, एक अपूर्व चमत्कार घडला आहे. माझ्यापाशी एक गाढव आहे. ते मनुष्यवाणीत बोलते. गेल्या काही दिवसांपासून त्याने माझ्याकडे तू माझे लग्न राजा सत्यवर्म्याची कन्या सत्यवती हिच्याशी करून दे असा हट्ट धरला आहे. ही गोष्ट तुम्हाला कळली तर तुम्ही संतापाने माझा वध कराल या भीतीपोटीच मी त्या गाढवासह अन्य देशी जात होतो. ते ऐकून सत्यवर्मा विचारात पडला. पशु वाचाहीन असतात, पण ज्या अर्थी कमठाचा गर्धब मनुष्यवाणीत बोलतो त्या अर्थी तो कुणीतरी शापभ्रष्ट दिव्य पुरुष असावा असा त्याने तर्क केला. मग त्या गर्धबाची परीक्षा घेण्याचे ठरवून तो म्हणाला, कुंभारा, चिंता करू नकोस. घरी जा आणि त्याने तुझ्याकडे पुन्हा विवाहाचा विषय काढला की त्याला सांग, मी तुझी इच्छा राजाला सांगितली, तोही तुला आपली कन्या देईल. पण तत्पूर्वी तू ही मिथिला नगरी तांब्याची करून दाखवायची आहे. ते ऐकून कुंभाराला आनंद झाला. राजाचे मनःपूर्वक आभार मानून तो आपली पत्नी व ते गाढव घेऊन घरी गेला. बायकोने त्याला पुष्कळ विचारले, पण तो काहीच बोलला नाही. 2 प्रहर रात्रीस ते गाढव कमठाकडे पुन्हा राजकन्येची मागणी करू लागले. तेव्हा कमठाने त्याला राजाचा मनोदय सांगितला व म्हणाला, मी तुझे म्हणणे राजाला सांगण्याचे कर्तव्य केले आहे. आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे मिथिला नगरी तांब्याची करून सत्यवतीशी विवाह कर. ते ऐकून गाढव खदाखदा हसून म्हणाले, हा राजा किती कृपण आहे. त्याने रत्नांनी सुशोभित स्वर्णनगरी मागितली असती तरीही मी दिली असती. असो, तू स्वतः राजाकडे जा आणि त्याची अट मला मान्य आहे असे सांग. कमठ कुंभाराने राजाला गाढवाचा निरोप कळवला. राजा सत्यवर्म्यानेही त्याचे म्हणणे मान्य केले. तेव्हा गर्धब रूपातील सुरोचनाने विश्वकर्म्याची प्रार्थना करून त्याची अपरंपार स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वकर्म्याने सुरोचनाच्या विनंतीस मान देऊन संपूर्ण मिथिला नगरी एका रात्रीत तांब्याची करून टाकली. निवासस्थाने, रस्ते आदी सर्व पृथ्वीरूप पदार्थ तांब्याचे झाले होते. इतर मौल्यवान धातू व हिरे, माणके आदी गोष्टी त्यांच्या पूर्वस्वरूपातच राहिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सगळी मिथिला नगरी लखलखती ताम्रवर्णी झालेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या नगरीचे ते अनुपम तेज व सौंदर्य पाहून राजाही सुखावला होता. गर्धबाचे असामान्य सामर्थ्य पाहून थक्क झाला होता. गर्धबाने राजाची अट पूर्ण केली होती. आता राजालाही आपला शब्द पाळणे भाग होते. त्याने आपली कन्या त्याला देण्याचा निर्णय घेतला खरा, पण ही गोष्ट उघडपणे करता येणे कदापि शक्य नव्हते. हा विपरीत विवाह कसा करून द्यायचा आणि ही गोष्ट षटकर्णी झाली तर जननिंदा कशी टाळायची हे 2 प्रश्न त्याला भेडसावत होते. शेवटी त्याने आपले वचन पाळण्यासाठी हा विवाह गुप्तपणे करायचा आणि कमठाला त्याच्या परिवारासह दूरवर दुसऱ्या प्रांतात धाडायचे असे ठरविले. मग कमठाला एकांतात बोलवून त्याने त्याच्याशी सविस्तर चर्चा केली आणि आपली योजना नीट समजावून सांगितली. कमठानेही राजाचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर सत्यव्रताने आपल्या मुलीला जवळ बोलावले. तिला आधीची सर्व हकीकत सांगितली व पुढे म्हणाला, सत्यवती, मी तुला एका शापभ्रष्ट देवाला अर्पण केले आहे. त्याच्या अलौकिक सामर्थ्यामुळेच आपले नगर तांब्याचे झाले आहे. सध्या तो देव गर्धब रूपात कमठ कुंभाराच्या घरी असून त्याला तुझ्याशीच विवाह करायचा आहे. तू त्याचा पती म्हणून स्वीकार कर. त्याची मनोभावे सेवा कर. हीन पशु समजून त्याला झिडकारू नकोस, नाहीतर अनर्थ होईल. पुढे त्याला दिव्य देह प्राप्त होईल अशी मला आशा आहे. मी तुझ्या कल्याणाचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. त्यावेळी पितृवचनांचा मान ठेवून त्या सुलक्षणी कन्येने त्याचे म्हणणे मान्य केले. त्यामुळे त्याच्या मनावरचा मोठा भार हलका झाला. रात्री राजा सत्यवर्मा सत्यवतीला घेऊन
गुप्तपणे कमठाच्या घरी गेला. तेथे त्याने आपल्या गर्दभ जावयाला नमस्कार केला व म्हणाला, महाराज, आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे मी माझी कन्या तुम्हाला अर्पण केली आहे. आता ती तुमची पत्नी आहे, तिची काळजी घ्या. बोलता बोलता राजाचा कंठ दाटून आला. तेव्हा त्याची भावावस्था जाणून सुरोचन म्हणाला, राजा, माझे सध्याचे रूप माहीत असूनही तुझ्या विश्वासाने आपली कन्या मला देत आहेस, तो तुझा विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही. असे म्हणून सुरोचनाने त्याला आपले पूर्ववृत्त सांगितले. ते ऐकून राजास परमानंद झाला. त्याने कमठाचा, सत्यवतीचा व आपल्या जावयाचा निरोप घेतला आणि मोठ्या समाधानाने राजवाड्यात परतला. तो निघून जाताच सत्यवती व तिचा गर्दभ पती यांच्या समवेत कमठानेही रातोरात ते नगर सोडले आणि अवंती नगरीकडे निघाला. अध्याय 25 समाप्त.